नमस्कार. जत तालुक्यामधील करजगीमध्ये कालच एका 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृणपणे खून करण्यात आलेला आहे. याचा निषेध म्हणून आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर सोशल डेमोक्रेटिक पार्टीच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. या सोशल डेमोक्रेटिक फोरमचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष आपल्या बरोबर आहेत. आपण त्यांची चर्चा करूया. नक्की काय मागणी आहे आणि आज काय केलं? आत्ताच्या काळात कसं झालेलं आहे, कोणाचाही जीव म्हणजे हे किरकोळ झालेला आहे. जीव जाणं म्हणजे काय मोठी बाब राहिलेली नाही आहे. कुणाची इज्जत लुटणे, कुणाचं रेप करणं म्हणजे काहीच ही मोठी बाब राहिलेली नाही आहे लोकांसाठी. त्याच्यासाठी त्यांच्यामध्ये शिक्षणाची गरज आहे. मुलींना योग्य शिक्षण देणं गरजेचं आहे. लैंगिक बाबीचं की कोणत्या गोष्टी चांगल्या असतात, कोणत्या गोष्टी चुकीच्या असतात. ही गोष्ट एका दिवसात होण्यासारखी गोष्ट नाही आहे. 4-5 दिवस त्याला छळलं जातं. छळल्यानंतर ती जर मुलगी कुणालाही जर सांगितली नाही तर त्याच्यानंतर हा कुठेतरी गुन्हा केला जातो रेप सारखा, की याला कोणी विचारणारच नाही म्हणून. त्या कारणासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांसमोर आमच्या मागण्या सगळ्या ठेवल्या आहेत. त्यापैकी ही मागणी एक होती आमची की गुन्हेगाराला फाशीची शिक्षा व्हावी. दुसरी गोष्ट म्हणजे सेक्शुअल एज्युकेशन हे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शाळेमध्ये हायस्कूलमध्ये देण्यात यावं असल्या प्रकारची मागणी केली आहे. पॉक्सोनुसार फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये हे केस रन करावं आणि पब्लिक प्रॉसिक्युटर एक नेमावा जो की हा केस लढेल आणि लवकरात लवकर त्या मुलगीला न्याय मिळेल. यासाठी आम्ही इथं जिल्हाधिकाऱ्यासमोर जमलो होतो, आंदोलन केलो आणि आमच्या अर्जामार्फत त्यांना आमच्या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या जिल्हाधिकारी समोर ठेवण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्याचे जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांनी मगाशी 12च्या दरम्यान प्रेस घेतली होती. त्यांनी मागणी करण्यास ठरवलेलं की आम्ही पण कोर्टाकडे अशी मागणी करणार आहोत की हा जो गुन्हा आहे याची जी सुनावणी आहे ती फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत करण्यात यावी आणि जास्तीत जास्त कठोर शिक्षा त्यांना करण्यात यावी. जर असं नाही झालं तर पुढचा इशारा तुमचा काय राहणार आहे? हे बघा कसं आहे, हे जर असं नाही झालं तर हे सगळ्यांसाठी धोकादायक बातमी आहे आणि धक्कादायक बातमी आहे. कुठेतरी न्याय संपला असंच आपल्याला समजावं लागणार. भले त्या मुलीचं धर्म कोणतंही असू दे, जात कोणतीही असू दे, पण त्याची इज्जत आहे. तर त्याच्या इज्जतीची कुठेतरी सुरक्षा करणे गरजेचं आहे. जर न्याय त्या प्रकारे नाही झालं, जर फाशी शिक्षा नाही झाली तर किमान त्याला जन्मठेपची तर शिक्षा द्यावी अशी आमची मागणी आहे आणि मागणी असेल न्यायालयात. आणि जर तसं नाही झालं तर पुढच्या वेळेला पब्लिक ठरवेल की त्या माणसाचं काय केलं जाईल ते. तर पोलिसांच्या तावडीमध्ये भेटण्याआधीच त्या माणसाचं कोणत्याही नुकसान झालं तर त्यावेळेला त्या पब्लिकला गुन्हेगारात धरू नये किंवा गुन्हा केला असं त्याला सांगू नये म्हणजे झालं. नक्कीच या निमित्तानं सदर जो आरोपी आहे त्याला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी, फाशीची शिक्षा व्हावी आणि हा जो गुन्हा आहे याची जी सुनावणी आहे ती फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत चालवण्यात यावी अशी मागणी या निमित्तानं करण्यात आलेली आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज साठी सांगली.